दीपे, दीपे तुला हे बोलायचा काय अधिकार नाही। तुला चांगलं ठाऊक आहे त्या जमिनीवर आपला अजिबात हक्क नव्हताच। हक्काच्या नव्हत्या ना, मग त्या मुजुमदारांच्या घशात कशाला घातल्या? तेव्हा तर लय आनंदात होता की तुम्ही। वहिनी, अगं तू कशाला आता या सगळ्याचा विषय काढतीये? आपण याच्यावर नंतर बोलू प्लीज। नंतर बोलूया काय? बर ठीक आहे। कधी बोलूयात? 2050 मध्ये बोलूयात? चालेल? अहो काय बोलायला लागलाय वंश तुम्ही? अहो ताकाला जाण भांड कशाला लपवायचं? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी अजून किती दिवस तुम्ही भाऊंचे ढाल करणार आहे हो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाऊंना काहीतरी होईल याची काळजी करायची तुम्ही बंद करा। कारण त्यांची काळजी करायला ना त्यांची आपली घरातली माणसं आहेत आणि परक्या माणसांनी त्यांची काळजी करायची काही एक गरज नाही। आणि वाटेल ते झालं ना तरी मी माझा डिसिजन अजिबात बदलणार नाही। आणि भाऊंनी जरी मला काही सांगितलं तरी मी त्यांचं सुद्धा ऐकणार नाही। घराची मालकी नाही मी। त्यामुळे ह्या घरात मी सांगेल तेच होणार। मालकीन आहे म्हणजे? मालकीन म्हणजे मालकीन। हे घर आता माझ्या नावावर आहे। माझ्या नावावर आहे। भाऊने ते स्वतः माझ्या नावावर केले। त्यामुळे माझ्या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार ना हे मी या घराची मालकीन दीपा नाही ठरवणार। भाऊ, वहिनी काय म्हणते? खरं आहे ते? का केलं तुम्ही असं? काय गरज होती?